जिंदाबाद. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, उलगुलान हुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आता आज आपला हा जो विषय आहे, राहुल खांडेकरांनी मला बहुजन संघटकवर बोलवलं. मी बऱ्याच दिवसांनी आलेले आहे चॅनलवर. मध्ये एकदा येऊन गेले, पण दर महिन्याला खरं तर 4 किंवा 5 वेळा मी येते सर्वांच्या भेटीला. आताचा विषय खूप महत्वाचा आहे, गंभीरही आहे. आणि याच्या पूर्वीचा पण माझा जो विषय झाला होता तो होता की आपल्याकडे ज्या पद्धतीचे नॅरेटिव्ह पसरवले जातात त्या नॅरेटिव्ह बद्दल आपण आता मागे बोललो होतो. आता मुख्यतः सर्वात धोक्यामध्ये आणि सर्वात ज्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते नॅरेटिव्ह आहे फुले आंबेडकरवादी नॅरेटिव्ह. या फुले आंबेडकरवादी नॅरेटिव्हला धोक्यात आणण्याचं काम हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर धर्मांध शक्ती करत आहेत. या धर्मांध शक्ती, फॅसिस्ट शक्ती ज्यांना आपण म्हणतो, हुकुमशहावादी, किंवा ज्यांना लोकतंत्र अजिबातच चालणार नाहीये, ज्यांना पुरोगामित्व अजिबात चालणार नाहीये, ज्यांनी केवळ धर्माच्या नावावर राजकारण केलेलं आहे, अशा शक्तींचं आपल्याला लक्षात असं येतं की एक संपूर्ण जमावडा आहे. आणि तो जमावडा 3% लोकांचा असला तरी तो अतिशय प्रभावी आहे. त्यांच्या हातामध्ये पैसे आहे, त्यांच्या हातामध्ये राज्यसत्ता आहे, त्यांच्या हातामध्ये संपूर्णतः सरकारच्या राज्यसत्ता हातात असल्यामुळे सगळे प्रशासन आहेत आणि त्याच्यामुळे ते वाटेल ते हल्ले करवून घेऊ शकतात. आणि या काळामध्ये ज्या पूर्वी म्हणजे नाक वर करून बोलू पण नव्हते शकत, कारण त्यांनी अत्याचार आणि अन्याय केले आहेत, याचं एक थोडंसं गिल्ट मधल्या काळामध्ये 1947 नंतर ज्यांना होतं, अशा ब्राह्मणवादी शक्तींनी खूप डोकं वर काढलेलं आहे. आणि हे डोकं वर काढण्याचं मुख्य कारण असं की त्यांनी मध्ये मध्ये ते केलंच होतं. आणि आपल्या लक्षात असं येतं की 1980 मध्ये त्यांनी ते केलं. आपल्या लक्षात असं येतं की हा संपूर्ण अजेंडा होता 1980 पर्यंत. म्हणजे ज्या वेळेला मंडल आयोग लागू करण्याच्या आधी मंडल आयोग नेमला गेला 1979 मध्ये, त्यावेळेला रामायण आणि महाभारत काढण्याच्या कृत्या सुरू झाल्या होत्या. 92 पर्यंत असं झालं होतं की 90 मध्ये म्हणजे जेव्हा मंडल आयोग लागू करण्यात आला तेव्हा याला कमंडलूचा एक पूर्णपणे विरोध, जसं मंडल विरुद्ध कमंडलू म्हटलं जातं, तर तो विरोध व्हावा. कारण हा बहुजन समाज जागृत झाला तर काय करता, आणि बहुजन समाज जागृत होणार तो फुले आंबेडकरवादी विचारसरणीने जागृत झाला तर आपल्याला सर्वात जास्त धोका आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे उगाच नाही अमित शहा असं म्हणालेत की आंबेडकर काय लावलंय, नाही तर एवढं जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात गेला असता. म्हणजे त्यांनी खडा टाकून पाहिला. मागचं माझं भाषण याच्यावर होतं. आता प्रश्न असा आहे की या काळामध्ये येणारे जे नॅरेटिव्ह आहेत त्यांच्याकडून आलेले, म्हणजे केरला स्टोरी असेल किंवा काश्मीर फाईल्स असेल किंवा पुन्हा गोडसेच्या वरची नाटकं पुन्हा एकदा येणं, आणि या सगळ्या काळामध्ये संपूर्णतः एक फुले आंबेडकर आणि गांधी विरोधी असं वातावरण तयार करण्यामध्ये त्यांना यश आलं. आणि गांधीवाद्यांमधलेही जे ब्राह्मणवादी आहेत ते एकीकडे फुले आंबेडकरांच्या विरोधात आहेत, त्यांनाही त्यांनी उचलून घेतलं. दुसरीकडे गोडसेला त्यांनी आणल्यामुळे गांधीवाद्यांना रामाच्या विरोधामध्ये, कारण गांधीवाद्यांना रामही चालतोय आणि गोडसे चालत नाहीये, असं असताना राम चालतोय म्हणून ते रामाच्या बाजूने उभे राहत आहेत, असं काहीतरी विचित्र पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला दिसून येतं. पण ह्या काळात काही महत्वाचे सिनेमे आलेत. आपल्याला माहितीये जय भीम सारखा सिनेमा आला. मुख्यतः दक्षिणेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे सिनेमे आले. थांगलान सारखा चित्रपट आला. म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते याचा जर अदमास घ्यायचा असेल तर थांगलान चित्रपटाला आपल्याला बघावं लागतं की थांगलान चित्रपटाने आपल्याला एक अतिशय महत्वाचं असं दालन उघडून दिलं की पूर्वी आम्ही काय होतो आणि आमच्यावर कशा पद्धतीची वेळ आणली आणि म्हणून आम्हाला हातामध्ये शस्त्र पण घ्यावे लागलेत आणि आम्हाला आज आमची परिस्थिती अशी झाली. अशा पद्धतीचा एक प्रवास आपल्याला दिसून येतो. आपल्याला दिसून येतं की अशी काही लोकांनी स्वतःहून एक पूर्णपणे विचार करून दलित मीडिया बाहेर आणला. एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची जी मासिकं आहेत ती बाबासाहेबांनी ज्या वेळेला मूकनायक, बहिष्कृत भारत असं सगळं सुरू केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर आपल्या याची पण नावं मूकनायक देणं, मूकनायिका देणं किंवा मुक्तनायक देणं, बहिष्कृत भारत नाव देणं, सत्यशोधक नाव देणं, सत्यशोधक मार्क्सवादी नाव देणं, अशा पद्धतीची मासिकं यायला लागली. ह्याच काळामध्ये सर्वात महत्वाचं घडलंय ते म्हणजे युपी, बिहार
आणि विशेषतः हा संपूर्ण दिल्ली, युपी, बिहार असा जो लागूनचे सगळे जे पट्टे आहेत तिथे सर्वात मोठी जागृती व्हायला सुरुवात झाली. आता गेल्या आपल्याला लक्षात असं येतं की 2000 नंतर, म्हणजे खरं तर 2012 नंतर जो पूर्ण काळ आहे, म्हणजे जो रोहित वेमुल्लाचा काळ आहे, रोहित वेमुल्लाची आत्महत्या 16ला होते, 2016ला. त्यावेळेचा जो काळ आहे हा काळ संपूर्णतः 2014 ते आता 2025 असं जे संपूर्ण दशक आहे त्या दशकाच्या सुरुवातीचा काळ आहे. या दशकाच्या सुरुवातीला JNU मधून एक मोठं बंड उभं राहतं. अतिशय प्रभावी असे मुस्लिम नेते उभे राहतात, विद्यार्थी नेते, अतिशय प्रभावी असे विद्यार्थी नेते उभे राहतात आणि ते वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत. आणि मग हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये रोहित वेमुल्लाच्या संस्थात्मक हत्येनंतर जे वादळ उठलं त्याच्यातून एक पूर्ण नॅरेटिव्ह उभं राहिलं आणि ते नॅरेटिव्ह हे सशक्त नॅरेटिव्ह होतं. हे नॅरेटिव्ह वास्तवतेवर आधारलेलं होतं. ते म्हणजे संपूर्णतः ब्राह्मणवाद आणि हिंदुत्ववादाच्या विरोधात आणि फुले, आंबेडकर, शाहू, पेरियार यांच्या संपूर्ण मांडणीतून येणाऱ्या आरक्षणाच्या मागणीच्या आधारावर, मंडल आयोगाच्या आधारावर अशा पद्धतीचं ते संपूर्ण आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनाला जर कुठे छेद द्यायचा असेल तर आपल्याला आपले सिनेमे, आपलं संपूर्ण अस्तित्व दाखवावं लागेल. असा एकीकडे काळ सुरू झाला आणि त्या काळात आपल्या लक्षात असं येतं की आत्ताचा महात्मा फुले, म्हणजे फुले हा चित्रपट आहे. फुले हा चित्रपट ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी तर मी सांगतेच की तो कसा आहे. पण फुले या चित्रपटाची म्हणजे इतकी जाहिरात अचानकपणे झाली याचं कारण त्याच्यावर झालेला सेन्सॉरचाही हल्ला. आणि सेन्सॉरनी 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या वेळेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता सर्व चित्रपटगृहांमधून, पण त्या दिवशी तो थांबवण्यात आला. त्यातलं जे टीझर म्हणतात किंवा ट्रेलर म्हणतात, तर ट्रेलरपेक्षाही कमी मिनिटाचं असतं टीझर. तर त्या टीझरमध्ये जे दृश्य दाखवण्यात आलं होतं त्याच्यामुळे ब्राह्मण संघ चिडला आणि त्यांनी पहिली निदर्शनं केली आणि त्या निदर्शनांमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्या संदर्भातही मी बहुजन संघटकवर मागे बोलले होते. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की अशा पद्धतीने आता हे दृश्य दाखवणं हे बरोबर नाही, आमच्या मुलांवर परिणाम वाईट होतो. दुसरं त्यांनी कारण सांगितलं की शेंडी आणि जानवी ही आमची ब्राह्मणांची अस्मिता आहे. तिसरं कारण सांगितलं की हे याच्याशिवाय ज्या ब्राह्मणांनी मदत केली आहे ते तुम्ही दाखवा, पण तुम्ही असं का दाखवलं. त्यांनी त्यावेळेला चित्रपट पाहिलेला नव्हता आणि चित्रपट न पाहताच अशा पद्धतीची टीका करण्यात आली. आता अनंत महादेवन हे स्वतः ब्राह्मण जातीत जन्माला आले आहेत. त्यांचा जो पहिला चित्रपट आहे डॉक्टर रखमाबाईंवर आलेला, म्हणजे बाकीचेही आले असतील पण मला माहिती असणाऱ्यांपैकी जो बहुजन स्त्रीवादी समीक्षा केली पाहिजे असा जो चित्रपट आहे तो आहे डॉक्टर रखमाबाई. आणि त्या डॉक्टर रखमाबाईंच्या संदर्भातला जो चित्रपट बघताना आपल्या लक्षात येतं की अनंत महादेवन यांना त्याची जाणीव झालेली आहे की इतिहासाचं एकीकडे विद्रुपीकरण करणारे लोक आहेत, पण दुसऱ्या बाजूला नॅरेटिव्हच बदलून टाकण्याचा जो प्रयत्न चाललाय की सगळं काही एका उच्चभ्रू समाजाने केलंय आणि बहुजन समाजाचा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप नाही आणि बहुजन समाजाने त्याच्यामध्ये फार काही जास्त योगदान केलेलं नाही. खरं तर संपूर्णतः आपल्या लक्षात असं येईल की तथागत गौतम बुद्धापासून ते अगदी आता आंबेडकरांपर्यंत आणि आंबेडकरांच्या नंतर सुद्धा जी संपूर्ण लाट, आता मी ज्या लाटेबद्दल बोलते, ही सगळी बहुजनांच्या जागृतीची लाट आहे. आणि एवढंच नव्हे तर या बहुजनांनी ब्राह्मणवाद, हुकुमशाही, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था याच्यावर हल्ला चढवलाय. फक्त वर्गव्यवस्थेवर हल्ला चढवलेला नाही तर तो या सर्वांवर हल्ला चढवलाय. आणि या संपूर्ण काळामध्ये एक नॅरेटिव्ह जे उभं राहिलंय सत्यशोधक परंपरेतून जे नॅरेटिव्ह उभं राहिलं त्याच्यामध्ये एक नॅरेटिव्ह मार्क्सवादी, फुलेवादी, आंबेडकरवादी, म्हणजे माफुआ पद्धतीचं नॅरेटिव्ह उभं राहिलं जे कॉम्रेड शरद पाटलांनी उभं केलं. दुसरं जे आहे ते म्हणजे मुळामध्ये राज्य शासनानेच खूप पुढाकार घेऊन ज्या वेळेला काही पुस्तकं काढली आणि समित्या नेमल्या त्यावेळेला महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या चरित्र संशोधन समित्या तयार झाल्या आणि त्याच्यातून आपल्या हातामध्ये सर्वांच्या एक चरित्र आलेलं आहे आणि ते चरित्र आपण सगळेच जण वाचतोय. महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय आपल्या हातात आलेलं आहे. धनंजय कीरांचं चरित्र आहे आपल्याजवळ. आता वेगवेगळी चरित्र आहेत. मागोमाळेंनी लिहिलेलं आपल्याला दिसतं की तेही चरित्र आपल्या समोर आहे. मला आज एक खूप महत्वाचं चरित्र
म्हणजे ते सगळ्यांना माहिती असेल जे अभ्यासक आहेत, पण मला सापडलं ते मी तुम्हाला सांगते की त्याच्या संदर्भामध्ये खास त्याचा मी उल्लेख करणार आहे. जाता जाता तेही मी बोलणार आहे. पण हे जे चरित्र यायला लागले, या चरित्रांच्या अनुषंगाने लोकांमध्ये एक जाणीव जागृती झाली आणि ह्या जाणीव जागृतीमुळे पूर्ण ब्राह्मणवादी लोकांनी जो एक संपूर्ण ज्ञानाचा, ज्ञान संरचनेचा, ज्ञानमीमांसेचा एक फुगा केला होता, तो फुगा फुटायला लागला की खरं तर असं नाहीच आहे. तथागत गौतम बुद्धापासून बघितलं तर ज्ञानसत्तेला संपूर्णतः ललकारत ज्ञान कोणाचं आहे, सामान्य लोकांच्या हातामध्ये ज्ञान असलं पाहिजे, अशा पद्धतीने एक संपूर्ण जी विद्रोही विचारधारा दिसते अगदी महावीराच्याही म्हणजे भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या काळामध्ये जे पॅरॅलल आपल्याला अशी संपूर्ण वैदिक सनातन परंपरेला नाकारणारी जी एक संपूर्ण परंपरा तयार होते, त्या परंपरेला छेद देत इसवी सनानंतर 3ऱ्या शतकामध्ये पुष्यमित्र शृंग येतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्णतः एक जे पूर्ण बौद्ध राज्य जे होतं ते संपूर्ण सगळा जो बौद्ध धर्म पसरायला लागला होता, ज्या बौद्ध धर्मानी लोकांमध्ये मोक्ष, कर्मविपाक वगैरे ह्या सगळ्या संकल्पना काढून टाकून कुठल्याही पुरोहितगिरीला फाटा दिलेला होता आणि स्वतःचा विकास करा, स्वतःचा दिवावा, अशा पद्धतीची जी एक संपूर्णतः जाणीव लोकांमध्ये नेणिवेमध्ये पण हे पेरलं होतं की आपल्याला संपूर्णतः आपला विकास स्वतःला करायचा आणि आपलं उन्नयन आपण स्वतः करू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या भोवती हे विकासाचं केंद्र होतं. नंतरच्या संपूर्ण काळामध्ये हळूहळू ज्या वेळेला आपल्या लक्षात असं येतं की मग सम्राट आले, मग राजे आलेत, मग संपूर्णतः म्हणजे बादशाह आलेत आणि मग संस्थानं संपूर्णतः बनायला लागली. या संस्थानांमध्ये सुद्धा धर्मसत्तेने, ब्राह्मणांनी, सनातनी सत्तेने एक आपला मोठा कब्जा केला आणि त्यांनी स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य केलं आणि मनुस्मृतीचं जे साम्राज्य आलं त्या साम्राज्यातून म्हणजे हे साम्राज्य न दिसणारं पण लोकांच्या मनात, नेणिवेत आणि संपूर्ण प्रत्येक कार्यामध्ये आपण आवश्यक ठरू अशा पद्धतीची पुरोहितगिरी शिरवण्यात आली. या पुरोहितगिरीला ज्यांनी कटाक्षाने विरोध केला त्यांच्या जिभा काटण्यात आल्या, त्यांना मारण्यात आलं, हा सगळा इतिहास आपल्याला सापडतो. पण तरी सुद्धा एका राजकीय पातळीवर, सैद्धांतिक पातळीवर सत्तेला आव्हान करत ज्या माणसाने पहिल्यांदा काही लिहिलं ते होते ज्योतिराव फुले आणि ते 19व्या शतकामध्ये जेव्हा लिहितात त्यांचा लिखाणाचा काळ सुरू होतो. म्हणजे 1848ला शाळा उघडतात पण लिखाणाचा काळ 1850 पासून सुरू होतो. आपल्याला दिसतं शिवाजीचा पोवाडा येतो, तृतीय रत्न नाटक येतो, नंतर 1873 मध्ये गुलामगिरी येतो. हा जो सगळा कालखंड आहे या कालखंडामध्ये एकूण संपूर्णतः लोकांचा भ्रमनिरास सत्यशोधक समाजाने केला आणि तो भ्रमनिरास हा की आपल्यावर ही गुलामगिरी, सांस्कृतिक गुलामगिरी लादलेली आहे आणि या सांस्कृतिक गुलामगिरी लादलेली आहे तिच्या विरुद्ध लढायचं असेल तर ही सांस्कृतिक गुलामगिरी, ही ज्ञान नावाची सत्ता एका विशिष्ट वर्ण आणि जातीकडे केंद्रित ठेवून इतरांना संपूर्णतः नाकारण्यात आलेले त्या शूद्र आणि स्त्रियांचा वारंवार उल्लेख करत, स्त्री पुरुष हो असा उल्लेख करत महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या संपूर्ण गुलामगिरीलाच एक सैद्धांतिक पण आव्हान केलं, लोकांना याच्यातून जागृती केली, लोकांना त्याच्याबद्दल ते बोलले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 1848 साली घातलेली जी पहिला जो संपूर्ण मोठा घाव होता ब्राह्मण व्यवस्थेवर, तो घाव असा होता की मुलींना शाळेत घालू नका, शूद्रांना शाळेत घालू नका, ज्ञान त्यांना येणारच नाही, ते पायातून जन्मलेले आहेत, त्यांना मुळामध्ये बुद्धीच नाहीत, ते फक्त सेवा करण्यासाठीचा वर्ग आहे. हे सगळे भ्रम एका मिनिटामध्ये 1 जानेवारी 1848ला धाडकन एवढा मोठा दगड फुलेंनी आपल्या कार्यातून पाडला. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की ब्राह्मणांना हातामध्ये शेण, गोळे आणि दगड घ्यावे लागलेत प्रत्यक्ष, पण जर आपण बघितलं तर व्यवस्थेवर घाला घालणं, चल जग बदल घालून घाव आम्हा सांगून गेले भीमराव असं म्हणतात, असं अण्णाभाऊ साठे म्हणतात, तसा हा पहिला घाव व्यवस्थेवर घातला हा महात्मा ज्योतिराव फुले. त्याच्यामुळे महात्मा ज्योतिराव फुलेंवर चित्रपट आले नाहीत का, तर चित्रपट आला. प्रख्यात्रेंचा चित्रपट आपल्याकडे येऊन गेलेला आपल्याला दिसतो. अनेक ठिकाणी फुल्यांचे छोटे छोटे सिरियल सुरू केली, ती टीव्ही मध्ये ती बंद करण्यात आली, पण फुल्यांवर छोट्या छोट्या अंशामध्ये काही ठिकाणी आपल्याला चित्रपट दिसत. तसंच सावित्रीचं कथानक घेऊन वेगवेगळे नाट्यप्रयोग झालेले दिसतात. पण एवढा हल्ला जो झाला तो प्रख्यात्रेंच्या काळामध्ये महात्मा फुलेंच्या चित्रपटावर झाला नाही. तो आत्ता होण्याचं कारण हे आहे की आता ब्राह्मणवादी व्यवस्था संपृक्त व्हायला लागलेली आहे.
तिने संपूर्णतः सगळीकडे, एकीकडे गंगा शुद्धी म्हणायचं, तिकडे दुसरीकडे राम मंदिराचं पुन्हा पुनर्जीवन करायचं, दुसरीकडे परशुरामाची प्रतिमा बाहेर काढून जय परशुराम म्हणायचं. हे जे सगळं पुनरुज्जीवनाची ही जी लाट आलेली आहे, या लाटेला अनंत महादेवन यांचा येणारा फुले प्रश्नचिन्ह करतो. म्हणून ब्राह्मण चिडले. कारण ब्राह्मणांची घोषणा काय होती? ब्राह्मण संघाची घोषणा होती जय परशुराम. म्हणजे एकीकडे जय श्रीराम आणि जय परशुराम या दोन अतिशय विभिन्न टोकाच्या प्रतिमा आहेत, ज्याच्याबद्दल फुलेंनी अगदी मोठ्या प्रमाणावर परशुरामावर लिहिलंय की परशुराम कसा पितृसत्तेचं प्रतीक होता, आपल्या आईला कसं त्यांनी मारलं, त्याच्यामुळे त्याला अशा मुलाला अशा पद्धतीने कोणी सन्मान करणं बरोबर आहे का? जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला तेव्हा आई कशा पद्धतीने आपल्या मुलाला घडवते असं जेव्हा लिहिलेलं आहे, तेव्हा आईचा सन्मान एकीकडे लिहित असताना बहुजन राजांनी आईचा केलेला सन्मान आणि ब्राह्मण ज्याला पुजतात त्या परशुरामांनी आईचं उडवलेलं उंक, अशा पद्धतीने फुलेंचं डायलेक्टिक्स आपण ठेवलं पाहिजे समोर, की फुले असं संपूर्णतः ब्राह्मणवादी पितृसत्तेवर हल्ला करतात आणि ते त्यांच्या लिखाणातून एकाच वेळेला शिवाजी पुढे आणतात. ते रयतेचा शिवाजी आहे, तो आपल्या आईला जिजाऊला मानवंदना देणारच नव्हे तर ती जिजाऊ त्याला दिशा दिग्दर्शन करते अशा आईचा प्रत्येक क्षणी, अगदी राज्याभिषेकाच्या क्षणी सुद्धा सन्मान करणारा असा शिवाजी आहे. एवढंच नव्हे तर ज्या परशुरामावर फुले लिहितात आणि रेणुकेचं शिर उडवून लावलेलं आहे, त्या परशुरामानी कशा पद्धतीने 21 वेळा मी क्षत्रियांना निसंतान केलं. आता निसंतान केलं तर 21 वेळा क्षत्रिय कुठून आले? हा विवेकपूर्ण प्रश्न आहे, हा लॉजिकल प्रश्न आहे. तो लॉजिकल प्रश्न कोणी विचारत नाही. पण जर त्यांनी क्षत्रियांना, तर क्षत्रिय म्हणजे कोण? त्या काळामध्ये जेव्हा वर्ण होता आणि क्षत्रिय वर्ण होता त्यावेळेला क्षेत्र ज्यांच्या हातात होतं, म्हणजे मोठ्या जमिनी असणं, तिथे शेती करणारे, आणि क्षेत्र हातात असताना त्यांच्या ज्या सत्ता, छोट्या छोट्या गणराज्य असतील अशी जी राज्य होती, ह्या सगळ्या राज्यांचे जे प्रमुख होते, गणप्रमुख होते, त्यांना गणपती तेव्हा म्हटलं जायचं. आताच्या गणपतीची कल्पना करू नका. असे जे गणाधिपती होते किंवा गणराण्या होत्या, या सर्वांच्या हातामधलं जे संपूर्णतः वेगळ्या पद्धतीचं नियमन होतं, राज्य नियमन होतं, त्याच्या विरोधात जाणारी आणि तिथून स्त्रियांचं संपूर्ण अस्तित्व, मातृसत्तेपासून मातृप्रधानता येणं आणि त्या मातृप्रधानतेतून पितृप्रधानता यायचं असेल तर स्त्रियांचं उच्चाटन केलं पाहिजे. आणि स्त्रियांचं उच्चाटन करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा एकमेव आताही आपल्याला दिसतं ते म्हणजे व्यभिचार आहे, त्याच्यावर संपूर्णतः त्यांच्यावर, चारित्र्यावर हल्ला केला पाहिजे. असं जे होतं त्याला पण फुले संपूर्णतः आपल्या सगळ्या वागण्यातून, कृतीतून, आपल्या लेखनातून उत्तर देतात. म्हणून फुले नावाची व्यक्ती ही जर लोकांपर्यंत पोचली, फुलेंचं चरित्र पोचलं, ज्योतिराव आणि सावित्रीबाईंचं चरित्र पोचलं, तर या देशामध्ये लोकांना कळून चुकेल की आपण ज्ञान म्हणत राहिलो, पण आपण ज्ञान फक्त आपल्या हृदयाशी आणि आपल्या मनाशी कवटाळून ठेवलं आणि आपण आपल्या बायकोला, मुलीला सुद्धा शिकवलं नाही, पण आपण फक्त ब्राह्मण पुरुषांनी ज्ञानावर कब्जा करून ठेवला होता. हे सगळं सत्य सामान्य बहुजनांच्या मनामध्ये घुसेल, डोक्यामध्ये घुसेल, त्यांना खऱ्या जाणीवा होतील, त्यांच्या नेणिवेमध्ये हे पसरेल. आणि हे जर नेणिवेमध्ये घुसलं, हे जर जाणीवेमध्ये पसरलं तर मात्र आपलं सर्वात जास्त नुकसान होईल. कारण मी मगाशी सांगितलं तसं, म्हणून मी तिथून सुरुवात केली, कारण त्यांनी नॅरेटिव्ह पेरायला सुरुवात केलेली आहे. नॅरेटिव्ह मध्ये त्यांनी श्रीरामाची बायको न करता, सियाराम न ठेवता एक श्रीराम म्हणजे असं म्हणून रामाची धनुर्धारी प्रतिमा दाखवली आहे. म्हणजे असा क्षत्रिय उभा केलाय. आणि दुसरीकडे याच क्षत्रियाला मारणारा परशुराम जो आहे, तो परशुराम, ब्राह्मणांचा परशुराम पण उभा करून ठेवलाय. म्हणजे हळूहळू श्रीरामाला काढून ते परशुरामाचं राज्य आणतील अशा पद्धतीचं जेव्हा त्यांचा कावा आहे, त्यावेळेला फुले चित्रपट आहे. आणि हा फुले चित्रपट अनंत महादेवांसारख्या ब्राह्मण जातीत जन्मलेल्या माणसांनी तयार केलाय. त्याच्यामुळे त्यांना प्रचंड राग आला. आणि दुसरे पण अजून बरेच आरोप आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही महार मांग असे शब्द वापरलेत, तुम्ही मग ब्राह्मण हा शब्द वापरलेला चालतो, पण महार मांग हा शब्द त्या काळात यांनीच प्रस्तुत केला होता. म्हणून म्हणजे त्यामध्ये तुम्ही जर आता फुले चित्रपटावर मी येते, ज्या वेळेला मी फुले पाहिला त्यावेळेला मी तुम्हाला फुले पाहिल्यानंतर मला जे वाटलं ते मी ताबडतोबीने लिहून काढलं. मला असं वाटतं की फुले हा चित्रपट सर्वच याच्यामध्ये पुन्हा खुला करावा. मी मुंबईत राहते, मी गोरेगावात राहते. गोरेगावात माझ्या घरापासून ओबेरॉय थिएटर जवळ आहे, तिथे मी गेले. पण जेमतेम 35 ते 40
लोक त्या एवढ्या थिएटरमध्ये होते आणि त्यांनी रात्रीचा शो पण काढून टाकला. त्यांनी 30 तारखेलाच त्यांनी पूर्ण ओबेरॉय थिएटर मधून शो काढून टाकला. माझं म्हणणं असं आहे की 1 मे ते 31 मे म्हणजे 6 जून पर्यंत शाळा 6 जूनला उघडणार आहे. तोपर्यंत मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना, अनेक लेक्चरर्सना, शिक्षकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे खरं तर हा पिक्चर सगळीकडे दाखवायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हा चित्रपट हिंदीमध्ये आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये असल्यामुळे काय झालेलं आहे की तो सर्वांपर्यंत पोहोचतो. या चित्रपटाने काही मिथ्स ज्या होत्या लोकांच्या मनामध्ये, त्या मिथ्स आणि जे पसरवलं गेलं होतं फुलेंच्या बद्दलचं, ते काढून टाकण्याचा खूप मोठा हातभार लावलेला आहे. त्याच्यामुळे अनंत महादेवन यांचे आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी अशा पद्धतीने एक सामाजिक जाणीव जागृती करणारा चित्रपट आणलाय. आता माळी जातीमध्ये जन्मलेल्या एका जोडप्याने ज्या पद्धतीने ऐतिहासिक योगदान दिलं ते म्हणजे ज्ञानसाधना करण्यासाठी, ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी, आणि ती निर्मिती झाल्यानंतर, त्या ज्ञानाच्या निर्मिती झाल्यानंतर त्याच्या आधारावर लोकांना पुन्हा दान देण्यासाठी शाळा, कॉलेजेस काढणं, अशा पद्धतीची एक संपूर्ण ज्ञान परंपरा बहुजनांच्या हातामध्ये फुल्यांनी दिली. इंग्रजांनी ती देण्याचा प्रयत्न केला, पण इंग्रजांकडे किती लोक शिकू शकत होते? खरं तर स्वतः ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आणि सोबतीने त्यांनी, अनंत महादेवन यांनी फातिमा शेख आणि उस्मान भाई शेख यांना पण दाखवलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं पात्र या महात्मा ज्योतिबा फुले याच्यामध्ये आपल्याला जे कुठल्याही पुस्तकांमध्ये फार दिसत नाही, इथे आपल्याला फातिमा सावित्रीबाईंच्या बरोबरीने सगळीकडे उभी असताना दिसते. दुसरं असं दिसतंय की ज्या वेळेला भिडेंच्या शाळेतून पहिल्या 1 जानेवारी 1848 रोजी जेव्हा म्हणजे शाळा काढली, त्या शाळेमध्ये जेवढे थोडे विद्यार्थी होते, पण तेव्हाही शाळेवरती हल्ला होतो आणि त्या वेळेला त्यांना ती शाळा बंद करावी लागते. त्यावेळेला या चित्रपटामध्ये फुलेंच्या बरोबर असणारे तात्यासाहेब आणि विष्णुपंत यांना त्यांनी सोबतीने दाखवलेलं आहे. दुसरं असं की त्यांच्या सोबतीने असणारे जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये त्यांचे सगळे मग नातेवाईक असतील असं आपलं हे होतं. जसं ब्राह्मणांचे चित्रपट बघितले की मग पूर्ण कुलकर्णी, जोशी सगळे एकमेकांना साथ देणार आहेत असं जे दाखवलं जातं, आणि असं दाखवलं जातं की एकनाथाला काही विरोध नाही झाला, ज्ञानेश्वरांना काही विरोध नाही झाला, तर असं, आणि लगेच एक ॲप्रोप्रिएशन किंवा त्यांना आपल्याला सोबत घेऊन टाकतात, किंवा पंडिता रमाबाईंना त्यावेळेला विरोध नाही झाला, आता पंडिता रमाबाई आमच्या, म्हणजे अशा पद्धतीने जो संपूर्ण जे त्यांनी कधी केलं नाही ते म्हणजे त्याचं ॲप्रोप्रिएशन करून, म्हणजे ज्यांना पूर्ण समाज, ब्राह्मण समाज हा विरोधातच होता फुल्यांच्या. ही जी मंडळी आहे ही 2-3 लोक आहेत की ज्यांनी अशा पद्धतीने फुलेंना सपोर्ट केलाय, किंवा जर मोजून काढली आपण, अगदी फुलेंचा 1827चा जन्म आहे तिथपासून आपण 1890 पर्यंतचा सगळा काळ बघितला, तर त्या संपूर्ण काळामध्ये फुल्यांच्या सोबतीने असे खूप ब्राह्मण सोबत नव्हते. उलट ब्राह्मणांना कितीतरी वेळा मदत फुल्यांनी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे ज्या वेळेला टिळकांना सजा होते त्यावेळेला फुले त्यांना मदत करायला जातात, आर्थिक मदत. आपल्याला लक्षात असं येतं की फुलेंचा पूर्ण जीवनपटच बघितला तर त्यांनी जिथे जिथे संपूर्णतः फक्त ज्ञानसाधनेच्याच कामाला नाही, तर ज्या ज्या लोकांवर अडचणी आल्यात, म्हणजे शेतकऱ्यांची अडचण आली तर शेतकऱ्यांचा संप केलाय. तर हे सगळे जे दृश्य आहेत, हे दृश्य आपल्याला फुलेंच्या चरित्रामध्ये आपल्याला जे कोणी ज्यांनी फुले वाचलेले आहेत त्यांना असं वाटेल की हे सगळं अनंत महादेवन काही दाखवू शकलेले नाही. तर एका चित्रपटामध्ये सगळं येणार नाही ही आपण अपेक्षा ठेवूया, पण तरी सुद्धा सर्वांनी हा चित्रपट बघणं याच्याकरता गरजेचं आहे की 19व्या शतकात माळी जातीतील जोडप्यांनी केलेल्या ऐतिहासिक ज्ञानदान, ज्ञाननिर्मिती आणि स्त्रिया आणि शूद्रांना असलेल्या ज्ञान, पाणी आणि वावरबंदी, म्हणजे कुठेही फिरायचं असेल तर वावरबंदी जी केली होती त्याच्यामधलं एक दृश्य काढून टाकलेलं आहे, जे म्हणजे पेशवाई पासून ते पूर्ण पुण्यामध्ये तोंडाला मडकं आणि पाठीला झाडू लावण्यात येतं ते दृश्य यांनी काढायला लावलेलं आहे. म्हणजे खरं तर हे वास्तव आहे, पण ते दाखवू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण ही जी वावरबंदी होती, वावरणं किंवा सावली, पण त्याच्यातले काही दृश्य अप्रतिम आहेत, ती बघण्यासारखं आहे की जेव्हा ज्योतिराव फुले वर ब्राह्मण असे त्यावेळेला त्यांच्यावरती चालून येतात की तुमची शाळा बंद पाडण्यासाठी आणि त्याला समज द्यावी, त्यावेळेला एकदम ज्योतिराव फुले समोर येताना दिसल्याबरोबर उन्हाची जी आहे तर त्याच्यानी ज्योतिरावांची सावली त्यांच्यावर पडणार याची भीती वाटून ते मागे सरकतात. तर
सावलीनी सुद्धा विटाळ होत होता. एखाद्या बरातीमध्ये गेलेत, लग्नामध्ये गेलेत म्हणून फुल्यांना बरातीतून हाकलून लावण्यात आले. त्या प्रसंगापासून ते आपल्या वडिलांशी त्याच्यावर बोलतात आणि म्हणतात की अशा पद्धतीने जर होत असेल तर मी जे काही करेन त्याला मला विरोधच होणार आहे आणि म्हणून मी आता इथे उभा राहणार आहे आणि मी हे काढणार आहे, असं आपल्या वडिलांना ती शाळा काढण्याच्या संदर्भात भूमिका समजावून सांगतात. असे फुले तिथे आपल्या समोर उभे राहतात. आणि ज्योतिराव फुलेंच्या आयुष्यामध्ये सावित्री अगदी लहानपणापासून आहे. फुले हा चित्रपट सुरू होतो तो ज्या वेळेला फुल्यांचं म्हणजे ज्या वेळेला प्लेगची साथ येते 1897चा काळ दाखवलेला आहे, जेव्हा सावित्रीबाई प्लेगच्या साथीमध्ये काम करते आहे. त्या प्लेगच्या छावणीमध्ये त्यांचा मुलगा यशवंत जो दत्तक घेतलेला आहे त्यांनी तिथे त्या छावणीमध्ये तो दवाखाना उघडलाय आणि ती 10 किलोमीटर अंतरावरून त्या लोकांना म्हणजे त्या रुग्णांना आणतायत हे लोक आणि ती स्वतः आणते आणि ती स्वतः आणल्यानंतर तिला प्लेग होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे ही कहाणी पुढे सरकते. तर काळ 1897 पासून 1827 पर्यंतच्या काळापर्यंत आपण येतो. हा जो संपूर्णतः एकूण 70 वर्षाचा काळ आहे. हा 70 वर्षाचा काळ हा सिनेमा आपल्या समोर जिवंत करतो. आपल्याला कसं असतं, सिनेमा हे खूप सशक्त माध्यम आहे. आता मी तुमच्याशी बोलते तर तुमच्या समोर मी ज्या पद्धतीने पोचते ते पोचणं आणि माझं तुम्ही लिखाण वाचणं याला वेळ लागतो आणि म्हणून मी लिहिलेले किती लेख वाचता ते मला माहिती नाही. पण मला हे माहिती की मला अनेकांचे फोन येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला या चॅनलवर बोलताना ऐकलं, आम्हाला ना तुमचं बोलणं खूप महत्वाचं वाटलं. तर त्याच्यामुळे काही लिखाणावर पण खूप चांगले लेखावर पण फोन येतात, पण सर्वात जास्त लोक ऐकतात आणि बघतात. सिनेमा हे इतकं सशक्त माध्यम आहे की सिनेमा या माध्यमातून म्हणजे आपल्याला मी जे आता 30 मिनिटं बोलले हे 30 सेकंदामध्ये आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून दाखवता येते. म्हणजे एक जाहिरात इतकी 30 सेकंदात आपल्या मनामध्ये एवढी प्रभावीपणे बसते की आपण ते बघत असतो. म्हणजे हे ट्रिझर किती महत्वाचं असेल की या ट्रिझरनी एवढं या लोकांना हलवून सोडलं की ब्राह्मणांनी शेणगोळे फेकलेत आणि दगड मारलेत असं म्हटल्याबरोबर या ट्रिझरच्यानी किती लोकांमध्ये म्हणजे जो 3% वर्गचा 3% म्हटला तरी कमी नाहीये पूर्ण भारतामध्ये 140 कोटीमध्ये यांच्या मनामध्ये संताप आला आणि संताप उपाळला. आणि हा चित्रपट बिहार, UP, दिल्ली अशा वेगवेगळ्या छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागामध्ये, ओरिसा या सगळ्या भागामध्ये हा चित्रपट आता चालू आहे आणि या चित्रपटाला लोक गर्दी करतात. विशेषतः महाराष्ट्रातल्या बहुजन समाजामध्ये फुले आंबेडकर बहुजन समाजाला जागृत करायला झाले. शाहूंनी सयाजीराव गायकवाडांनी ती पूर्णपणे ज्योत प्रज्वलित ठेवली आणि आंबेडकरांच्या नंतर संपूर्णतः पुन्हा दलित चळवळीनी, बहुजन चळवळीनी, मंडल आयोगाच्या नंतर एक संपूर्णतः जी उभी राहिलेली ओबीसीची चळवळ आहे तिने या संपूर्ण जात वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेविरुद्ध केलेल्या बंडांची चळवळ उभी ठेवली. बहुजन स्त्रीवाद्यांनी याच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि त्याच्यामुळे सावित्रीबाई, फातिमा शेख जिवंत ठेवण्यामध्ये बहुजन स्त्रीवादी चळवळीचा मोठी भूमिका राहिली. पण तसं झालं तरी चळवळीतून जे फुले आणि आंबेडकर पोचले, तर आंबेडकर ज्या पद्धतीने दलित चळवळीने पोचले तसे फुले पोचले नाही. फुले पोचण्यासाठी ज्या पद्धतीने ओबीसीचे जनमानस तयार करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्यावर तातडीने जे देव, अंधश्रद्धा यांचा जो मारा प्रत्येक दशकामध्ये करण्यात आला त्याचा एक संपूर्णतः भाग असा राहिला की ओबीसी मधला जो जागृत आणि ज्यांच्या नेणीवा जागृत झालाय असा समाज हा संपूर्णतः दलित चळवळीला पाठिंबा देणारा असा फुले आंबेडकरवादी समाज राहिला. पण फुलेंच्या नावाने जर असं काही झालं म्हणजे फुले या चित्रपटावर एवढा हल्ला झाला तरी पूर्णतः काही 2-4 लोक सोडले तर ओबीसी समाजाने रस्त्यावर येऊन निदर्शनं करून फुलेंना तुम्ही हात लावू नका असं म्हटलं नाही. असं जर दुसऱ्यांच्या बाबतीत झालं असतं तर संपूर्णतः हा समाज आपल्याला वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर आलेला दिसला असता. म्हणजे ज्या वेळेला वक्फ गोष्ट आली किंवा मुसलमानांना ज्या पद्धतीने हुडकून मारण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीने मुसलमानांवर हल्ले करण्यात येतात आहेत, ज्या पद्धतीने सांप्रदायिक तवाद वाढत चाललाय, त्यावेळेला एकत्र होणं, संघटित होणं असं जे अल्पसंख्याकांमध्ये सुद्धा घडतंय तसं ओबीसी समाजामध्ये घडलेलं दिसत नाही. तो आपला खूप मोठा दोष आहे.
हा दोष जर काढायचा असेल तर फुले चित्रपट बघून प्रत्येक ओबीसी समाजातल्या, म्हणजे ते मैं हिंदी में भी बात करती हूँ कि यूपी में, बिहार में, छत्तीसगढ़ में, मध्य प्रदेश में, उड़ीसा में, हर एक जगह पे जहाँ जहाँ हिंदी में ये चित्रपट दिख रहा है, दिखा रहे हैं, वहां वहां जाके लोगों ने देखना चाहिए। मुझे याद है कि फॉरवर्ड प्रेस के जो नवल किशोर जी है, उन्होंने अपना खुद का एक सेल्फी भी डाला था, उनकी पत्नी और वो दोनों देखने गए थे। और ऐसे काफी सारे लोग जो देखने के लिए जा रहे हैं वो फुले चित्रपट की सराहना कर रहे हैं, इसलिए कर रहे हैं कि फुले की इस पूरे फुले के चित्रपट में एक बहुत महत्वपूर्ण बात है। पूरी पूरी दुनिया में हमारे पास स्त्री पुरुष सहजीवन की कोई ऐसी मिसालें आप दिखा दीजिए कि वो हमारे सामने है। ऐसी मिसालें हमारे सामने बहुत ही कम है, और उनमें बहुत ही कम मिसालों में भारत में वो जो मिसाल है वो है महात्मा ज्योतिराव फुले और सावित्रीबाई फुले। ये ऐसी पहली मिसाल है कि जिनमें दोनों ने मिलकर इस क्रांति की शुरुआत भी की, और फुले जी ने स्त्री पुरुष समता के अपने जो तत्व थे, जो मूल्य है, उन मूल्यों को कभी भी छोड़ा नहीं, कभी भी जिंदगी में छोड़ा नहीं। ये इस फिल्म में हमें दिखता है। कुछ लोगों का तो कहना है कि ये फिल्म सावित्री के पक्ष में ज्यादा है, हालांकि ज्योतिराव यहाँ कम दिखते हैं। लेकिन अगर वो भी होता है तो ये भी समझने की जैसे कि सावित्री को सावित्री को ज्यादा दिखाया गया है, इसलिए फुले कभी नाराज नहीं हो सकते थे, फुले नहीं नाराज होंगे। हालांकि उन्होंने भी मरते हुए भी कहा है कि मुझे महात्मा पदवी, जब महात्मा पदवी उनको दी गई तो उनको पक्षाघात होने के पहले की घटना है। तो उस समय फुले कहते हैं कि हे आपण तर हम दोनों ने मिलकर ये काम किया है, तो तुम्हें भी ये तब सावित्री कहती कि नहीं, जो आपने किया है उसको आज लोगों ने इस तरीके से, और खासतौर पे सयाजीराव गायकवाड़ जी ने ये महात्मा पदवी देने का एक पूरा समारोह का आयोजन किया था, और उधर से वहां से उन्होंने एक पूरा मानपत्र भेजा था। और वो मानपत्र भेजकर, लेकिन सयाजीराव खुद नहीं आ पाए क्योंकि उनकी तबीयत ठीक नहीं थी, और उन्हीं फिर मुंबई इलाका में जो उनको मानपत्र देने का समारोह होता है, वहां सावित्रीबाई फुले भी पहुंचती है। तो ये भी समझने जैसी बात है कि जिस समय बहुत आने जाने की सुविधाएं नहीं है, ऐसे समय पे महात्मा ज्योतिराव फुले कितना काम अलग अलग तरीके का कर रहे थे। एक तरफ स्कूल एक ही नहीं खुली है, ये इस फिल्म में आता है। जो इस फिल्म में आया है, जो नहीं आया है उसके बारे में मैं बिल्कुल 5 मिनट में बात करूंगी, लेकिन जो आया है वो बहुत महत्वपूर्ण है देखने के लिए, जिसमें महात्मा फुले एक वैसे बहुत ऊंचे मध्यम वर्ग में पले हुए हैं, क्योंकि उनके घर में करीबन 60 एकड़ जमीन है, और उस 60 एकड़ जमीन पर खेती की जा रही है। उस खेती का उत्पन्न आता है, बहुत बड़े बड़े बगीचे हैं, जो आप देखोगे तो बहुत सुंदर दृश्य है कि पीले रंगों के गेंदे के फूलों के ऐसे बाग फुले हुए हैं। और फुले के घर में वो माली होने के कारण एक पूरा गार्डनिंग, जो फूलों के खेत है, और इन फूलों की खेती की जाती है। इससे भी एक आमदनी हो रही है। जब वो अपने एक दूसरे के साथ रहते हैं तो घर में वो आमदनी बढ़ती जाती है, घर में सब लोग रह रहे हैं साथ में। लेकिन जब फुले अपनी स्कूल खोलने लगते हैं तब उनके खुद के पिताजी, उनके जो बंधु होते हैं, चाचा के बेटे, वो सारे लोग विरोध करते हैं, कम्युनिटी के लोग विरोध करते हैं, और जब उनको बहिष्कृत करते हैं तो फुले घर छोड़कर जाते हैं। तब उनको घर छोड़कर जाने के बाद रहने के लिए की जगह, उनके स्कूल के लिए की जगह ये उस्मान शेख देते हैं, जिसका हमें दिखाई देता है कि सिंथिया फरेरा जो उनकी जो उनको दोनों को भी, और फातिमा जी को भी और उस्मान भाई को, जिन्होंने सिंथिया फरार के स्कूल में उन्होंने जो पढ़ाई की है अहमदनगर में, वहां वो जाते थे। तो पुणे से जाना कितना मुश्किल होगा, वो बैलगाड़ी में जाते होंगे, वहां सुविधाएं क्या होती होगी, कितना चलकर जाना पड़ता होगा, ये सारी चीजें वहाँ ज्यादा इसमें दिखता नहीं है। लेकिन हमें पता चलता है कि वो छकड़े में, और जो ऐसे जो हाथ में चलाने वाले जो रिक्शा होते थे, हाथ से वो खींचने वाले, उसमें कुछ सवारियां जाना,
ऐसे वो जाते थे। और चपड़ा यानी वो जो छोटी बग्गी जैसा होता है जिसको बैल ही जोड़ने जाते हैं, लेकिन वो बग्गी जैसे होते हैं, उसमें डिवाइड कर जाने का उस समय का एक ये था, वही साधन उपलब्ध थे। तो ऐसे ऐसे समय पुणे से नगर में जाकर पढ़ाई करना, एक अध्यापिका होना, और उसके लिए फुले ने अपने पिताजी का मन नहीं है, उनके मर्जी के विरुद्ध वो पढ़ा रहे हैं, ये बात बहुत समझना जरूरी है कि उस समय उन्होंने वो करके दिखाए। एक पति अपने पत्नी को पढ़ाने के लिए ऐसा ऐसा कदम उठाते हैं। एक पति अपनी पत्नी और एक भाई अपनी बहन पढ़ने के लिए एक अध्यापिका का अध्यापन का ट्रेनिंग कोर्स लेने गई है। उस समय घर में खाना बनाना भी पड़ता है तो भी कर रहे हैं। अब ये काल 200 साल पुराना हो रहा है। सोचिए, 200 साल पुरानी बात है। आज भी लड़कियां पढ़ने जाती है तो उनके लिए हॉस्टल्स नहीं है, जो कि शाहू महाराज ने इतनी बार खोलने की कोशिश की और बताया था। महात्मा ज्योतिराव फुले के घर में हर रोज 35 छात्र खाना खाते थे और उनको खाना परोसते हुए भी उसमें दिखाया है, ये भी चित्र दिखता है। तो एक महात्मा फुले की जीवन धारा और उनकी जीवनी, ये सब इस चित्रपट में दिखती है। और उसी के साथ साथ दोनों का एक दूसरे के साथ एक सामंजस्य, एक सहजीवन, एक ऐसा एक दूसरे को समझना कि अब उनके मन में क्या होगा और अब सावित्री के मन में क्या आएगा, ये एक बहुत अनोखी तरीके की प्रेम कथा भी इसमें है। इसमें ये हमारे यहाँ हमेशा होता है कि जैसे कि महान जो विभूतियां होती है उनमें प्रेम होता ही नहीं, ऐसा लोगों की धारणा है। उनमें जो है वो एकदम वो ऐसी स्थित प्रज्ञ है, उनमें कोई विनोद होता ही नहीं। तो यहाँ अनंत महादेवन की फिल्म में उनके प्रेम की बात जिस तरीके से दिखाई है, लेकिन इसमें थोड़ा सा कम हो गए हैं अनंत महादेवन की। वहाँ जो उनमें जो विनोद बुद्धि थी, जो एक बहुत व्यंग करने का एक बहुत सुंदर स्वभाव था, उसको उन्होंने ज्यादा उजागर नहीं किया। तो वो थोड़ी सी कमी खलती है, क्योंकि महात्मा ज्योतिराव फुले के लिखने में वो व्यंग हमें हमेशा दिखता है, या सावित्रीबाई के लिखने में भी दिखता है। तो ये दोनों की जीवनी का ये भाग है। दूसरा है कि छोटी छोटी चीजें हैं। नाइयों का संप जो हुआ है वो है, जब फुले को मारने लोग आते हैं तब फुले पर अटैक, कितनी बार फुले पर अटैक हुआ ये लोग बताते नहीं है। सावित्रीबाई के ऊपर हुए अटैक के बारे में भी दिखाया है, और सावित्रीबाई के ऊपर जो ब्राह्मण लड़के छोटे गोबर फेंकते हैं और जिस तरीके से उनके ऊपर हमला करते हैं वो भी दिखाया है। तो ये दृश्य भी है। और उसी के साथ साथ ये भी दिखाया है कि उनके साथ कितने ब्राह्मण सहकारी थे, और वो भी उनको साथ देने के लिए कैसे उनके साथ बैठते थे। और उनके स्कूल में भी जो एक ही जगह पे, एक ही वाड़े में, एक ही पूरे बड़े हॉल को 4 पार्टीशन में करते हुए अलग अलग लोग पढ़ाते हैं। अब मी पुन्हा मराठीवर पण थोडीशी येतेच। मराठीमध्ये जी नाटकं किंवा ज्या पद्धतीने एकपात्री अभिनय करून सावित्रीबाईंच्यावर वगैरे करण्यात आली आहे, त्याच्यामध्ये आणि खटकण्यासारखे जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंवर आणि सावित्रीबाईंवर काही गोष्टी चित्रित करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये नेहमी सावित्रीबाईला एक अडाणी दाखवलेलं आहे। अशिक्षित अडाणी, तू पतीपाशी शिकली, तू नंतर अडाणी नाही राहिली, तर तू अडाणी होती पण तू पतीपाशी शिकली आणि अडाणी नाही राहिली नंतर। किंवा वय मी सावित्रीबाई, म्हणजे सावित्रीबाईंना पूर्णपणे मराठी भाषा येत नव्हती, अशा पद्धतीने की त्या ग्रामीण भाषेतच बोलत होत्या, असं एक दाखवणं। म्हणजे जर पंडिता रमाबाई दाखवायचं असेल तर आपण त्यांना मात्र आपण मराठीमध्ये एकदम प्रमाण मराठीमध्ये बोलताना दाखवू। खरं तर त्या बेळगावच्या होत्या, त्या संस्कृत बोलत होत्या आणि त्यांचं इंग्लिशवर कमांड होतं, पण त्या मराठी संपूर्णतः अगदी शुद्ध बोलत असतील असा एक संपूर्णतः समज करून घेतला जातो। म्हणजे आणि हीच मजा आहे की डॉक्टर आनंदीबाई जोशी दाखवायची असतील तर त्या एकदम उच्च विद्याविभूषित, त्या अमेरिकेवरून आलेल्या, त्यांचं बोलणं आणि हे सगळं प्रमाण दाखवायचं। आणि ज्या वेळेला डॉक्टर रखमाबाई सावे राऊत ह्या ज्या आहेत, ह्या अतिशय विलक्षण बुद्धिमान डॉक्टर ज्या बहुजन समाजातून आल्यात आणि त्यांनी अनेक पायंडे पाडले, 90च्या पुढे त्या जगल्यात आणि त्यांनी संपूर्ण आपले आयुष्य वैद्यकीय सेवेसाठी दिले आणि 1882च्या काळामध्ये त्या डॉक्टर झाल्यात।
आणि आनंदीबाईंच्याच काळामध्ये त्या डॉक्टर होत असताना त्यांना ज्या पद्धतीने या फुलेंच्या चित्रपटामध्ये ज्या काशीबाई येतात आहेत, त्या त्यांच्याच याची जी केस आहे, विधवेची जी केस आहे, ती बालविवाहाच्या संदर्भातल्या केसच्या संदर्भात त्या लढतात आणि बालविवाहाचा कायदा आणतात. अशा ज्या बहुजन नायिका दाखवल्या जातात, या बहुजन नायिकांच्या तोंडी सुरुवातीला त्या अडाणी आहेत, त्या अशिक्षित आहेत, त्यांची भाषा वय तुई माय अशीच असणार आहे, अशा पद्धतीने त्यांना एक रूप दिलं जातं. आणि तशा त्या नाही आहेत हे दाखवणं याच्याकरता महत्वाचं होतं की सावित्रीबाई आणि फातिमा ह्याच्यामध्ये अनंत महादेवांनी ते फार सुंदर दाखवलंय की जेव्हा ज्योतिराव पण तिथे जातात तेव्हा सिंथिया फरारेंशी बोलताना या दोघी जणी इंग्लिशमध्ये बोलतात. या दोघी जणी इंग्लिशचा प्राथमिक अभ्यास करून जातात. एवढंच नव्हे तर त्या जेव्हा अध्यापन शास्त्र शिकतात त्यावेळेला त्या गणित, भाषाशास्त्र आणि इतिहास, भूगोल या सर्वांचा अभ्यास करतात. म्हणजे मला एकदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मध्ये प्रश्न विचारला होता आणि फार माझ्यावर एकदम हल्लाच करून ज्या वेळेला मी सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या बद्दल बोलले होते त्यावेळेला एका व्यक्तीने तर मला अगदी अशा पद्धतीचा हल्ला केला की काय ते शिकवत होत्या, तुम्ही काय सांगतायत, जे लोकांना जे आज मिळतंय तसं अद्ययावत काय ते शिकवत होत्या का. तर मुळामध्ये संपूर्ण ब्राह्मण समाज का चिडला तर त्यांनी फुलेंनी कुठल्याही पद्धतीचे वेद, मनुस्मृती आधारित कुठलंही प्रशिक्षण आपल्या शाळेत दिलं नाही. त्यांनी संपूर्णतः आधुनिक पद्धतीचं शिक्षण मुलांना दिलं, मुलींना दिलं. त्यांनी मराठी शिकवलं, मोडी भाषेमध्ये मोडी लिपी लिहायला शिकवली, त्यांनी त्यांना संस्कृत पण शिकवलं, त्यांनी त्यांना इंग्लिश शिकवलं आणि त्याच्यामुळे त्यांना आणि त्यांना गुलामगिरीची जाणीव करून देणारं पण साहित्य शिकवलं. आणि त्याच्यामुळे सत्यशोधक समाजाच्या शाळांमधून जे विद्यार्थी तयार झाले, ही शाळा फक्त एक नव्हती तर अशा 20 शाळा उघडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे 24 शाळांची परमिशन त्यांना मिळाली होती आणि त्यांच्याजवळ जर अजून पैसे असतील तर अजून किती शाळा उघडल्या गेल्या असत्या. तर त्या ज्या 20 शाळा उघडल्या गेल्या आणि एक संपूर्णतः शूद्रांसाठी, मुलांसाठी पण शाळा उघडली गेली आणि त्याच्यानंतर मुलांच्या शाळेचा पण, शूद्र मुलांच्या शाळेचा पण प्रारंभ झाला. हे जे दाखवलंय हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. या चित्रपटामध्ये सावित्रीबाईंची एक अतिशय करारी अशी जी संपूर्ण व्यक्तिरेखा आहे आणि संपूर्णतः अतिशय ज्ञानाची जी क्रांतिज्योत आपण म्हणतो तशी व्यक्तिरेखा आपल्याला दिसते. आणि महात्मा फुले यांच्या चरित्राला या चित्रपटाने खरोखर न्याय दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या लक्षात असं येतं की सिंथिया फरार, बाळकृष्ण तात्या, उस्मान शेख, लहुजी यांच्या या व्यक्तिरेखांच्या सोबतीने म्हणजे लहुजींचा आखाडा आणि मग लहुजींनी त्यांना त्यांच्या सोबत येणं, काशीबाई आपल्याला दिसते. आणि जी विद्यार्थिनी आहे मुक्ता, ती एवढी लहान असताना तिचा जेव्हा निबंध येतो तेव्हा लोक अनेकदा विचारतात काय तुम्ही बोलताय, मुक्ता साळवेचा निबंध. पण एक झालं की दलित साहित्याची ती पहिली सुरुवात आहे असंच तिथे अधोरेखित केलं गेल्यामुळे स्वतः फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी दलित हा शब्द वापरलाय की आता आम्ही यांना शूद्र म्हणणार नाही, आम्ही दलित म्हणू. आणि दलित शब्दाची सुरुवात कुठून होते हे या चित्रपटामध्ये आलेलं आहे. आपल्या मुलाला विरोध करणारे जे गोविंदराव आहेत ते गोविंदराव आपल्याला दिसतात, त्यांचे भाऊ दिसतात, त्यांच्या जातीतले लोक दिसतात. ज्यांनी हल्ले केलेले आहेत ते ओबीसी लोक आहेत, पण ते ब्राह्मणांच्या हाताखाली कसे हल्ले करतात, ब्राह्मण सनातनी त्यांना त्यांच्या सावलीला विटाळ होतो तेव्हा ते कशा पद्धतीने हल्ले करतात. ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जे यांना मदत करणारे आहेत ते तर आहेच, पण ज्यांना त्याच्यातून फायदा साधायचा आहे आणि त्यांना ब्राह्मणांनी चिथावलेले आहेत असे पण ब्रिटिश अधिकारी आहेत. आणि ते दोन्ही बाजूचा खेळ करतात आणि त्याच्यामुळे एकीकडे फुल्यांना कंत्राट द्यायचं आणि दुसरीकडे मात्र त्यांना अट घालायची की तुम्ही ख्रिस्ती मिशनरी म्हणजे ख्रिस्ती धर्म घ्या. अशा पद्धतीच्या पण काही ज्या गोष्टी आहेत त्याही गोष्टी आपल्याला वास्तव घटनांवर आधारित ती दृश्य आहेत. आणि ती दृश्य त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये पण ही दृश्य दाखवताना अनंत महादेवन यांनी एक खूप मोठं भान बाळगलेलं आहे. आणि ते भान म्हणजे त्यांनी कुठल्याही हिंसक घटना अशा हिंसक नाही केल्या की जसं छावानंतर मनामध्ये फक्त मुस्लिम विरोधच आपल्या डोक्यामध्ये घेईल. अशा पद्धतीने जर त्यांनी हिंसक केलं असतं तर कदाचित ब्राह्मणांच्या विरोधामधला खूप मोठा एक संतप्त जमाव तयार झाला असता. पण तसं झालेलं नाही, तसं त्यांनी केलं नाही. आता याला कारण अनंत महादेवन स्वतः ब्राह्मण जातीत जन्माला आले म्हणून आहे असं म्हणता येऊ शकेल, पण तसं ते झालेलं नाही. आपल्याला असं दिसतं की एक संयत्ता
कुठल्याही दिग्दर्शकाने पाळणं. आणि याच्यामध्ये त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट केली आहे की आज जेव्हा हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह उभं राहत आहे, त्यावेळेला या देशामध्ये एक हिंदू धर्मातल्या माळी जातीमध्ये जन्मलेली आणि एक मुस्लिम धर्मातल्या कुणबी जातीमध्ये जन्माला आलेली, दोघांच्याही घरामध्ये शेती असणार आहे आणि अशा पद्धतीच्या कुटुंबातल्या, शेतकरी बहुजन कुटुंबातल्या या दोघी जणी वेगवेगळ्या धर्माच्या असल्या तरी यांचा मुळात धर्म, मग तो सावित्रीबाई आणि फातिमाचा नाही, तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा मुळात धर्म आणि उस्मानबाईंच्या घरामध्ये त्यांना जागा मिळणं, ह्या सर्व धर्मांचा पाया मानवतावाद आहे. यांचा धर्म त्यांनी कधीही आपला धर्म सांगितलेला नाही. त्यांनी कधी आपला धर्म हा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म असा म्हणून कधी त्यांनी प्रोजेक्ट केला नाही. त्यांनी काय प्रोजेक्ट केलं तर आपला सत्यशोधक, सार्वजनिक सत्यशोधक धर्म हा आपला धर्म असेल. आणि निर्मिक ही माझ्यासाठी प्रमुख गोष्ट आहे ज्यांनी निर्माण केलेलं आहे. त्या निर्मिकाशी फुले मरताना बोलतात असाही एक खूप हृदय प्रसंग तिथे आहे. तर मला असं वाटतं की फुले पाहताना जर तुम्ही डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले, तर ज्या गोष्टी दाखवल्या नाहीत त्याच्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा ज्या गोष्टी दाखवल्या आहेत त्याच्यातून आपल्या मुलांना, कारण 2 तासामध्ये मला नाही वाटत एक फुलेंचं संपूर्ण चरित्र उलगडून दाखवू शकेल. यांच्यावर खरं तर 8-10 चित्रपट आले पाहिजे आणि वेगवेगळ्या अंगाने आले पाहिजे. याच्यामध्ये जे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांना दाखवत असताना कदाचित फुले याचं पहिलं टायटल जसं रखमाबाईचं रखमाबाई होतं तसं सावित्रीबाई असावं म्हणून अनंत महादेवांचे काही दृश्य जास्त सावित्रीला न्याय देणारी तर नाही झाली असं पण माझ्या डोक्यात येऊन गेलं. तर तेही अनंत महादेवन यांच्याशी बोलून आपल्याला क्लिअर करून घ्यावं लागेल की तसं काही झालं होतं का. आता लक्षात कसं येईल आपल्याला, तर तत्कालीन भौगोलिक परिस्थिती जी आहे ती भौगोलिक परिस्थिती, तिथली जीवनशैली, परंपरांचं जे जोखड त्यांच्यावर आहे आणि अगदी कशा पद्धतीने जाती व्यवस्था पसरलेली आहे. जेव्हा हौदावर पाणी पिऊ देत नाही आणि त्यांना मारलं जातं, पूर्णपणे तडाखे लावून शूद्रांना पाणी भरताना त्या बायांना, त्या लहान मुलांना, त्या पुरुषांना तिथून हाकललं जातं, पाणी सुद्धा तिथे पिऊ दिलं जात नाही. त्यावेळेला सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले जो निर्णय घेतात की आपण हौद बांधायचा आणि तो हौद बांधताना आपला घरामध्ये हौद बांधून तो घरातला हौद सर्वांना खुला केलाय, हा प्रसंग आपल्या अंगावर काटा आणतो आपल्याला वाटतं. आणि ज्या वेळेला सावित्रीबाई फुले जेव्हा जातात त्यावेळेला जो प्रसंग आहे त्याच्यातल्याही काही गोष्टी आपल्या लक्षात येतात की सेन्सॉरनी काढून टाकलेल्या आहेत. ज्या वेळेला त्यांना ब्राह्मणांनी पण विरोध केलाय, त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी पण विरोध केलाय, त्यावेळेला त्या हातामध्ये संपूर्णतः तो विस्तव घेऊन आणि आपल्या हातामध्ये अग्नी घेऊन त्या जातात. ते दृश्य मध्ये कापलेलं दिसतंय आणि यशवंतला पण त्या सोबत घेऊन जातात, पण त्या स्वतःच त्यांना अग्नी देतात आणि यशवंतलाही अग्नी देऊ नये इथपर्यंतच फक्त त्यांच्या आपल्याला दिसतं की ते त्यांचे थोडेसे वाद झालेले, एवढासा छोटासा प्रसंग तो दाखवलाय. पण त्या प्रसंगाच्या वेळेला सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीचं भान ठेवलं आणि आपल्या नवऱ्याचं सार्वजनिक सत्यशोधक धर्माचं तर संपूर्णपणे जो त्यांनी पाया घातला होता तो समाज पुढे नेण्यासाठीचं काम तर त्या पुढे करणारच आहेत. हा आपल्याला त्याची नांदी मिळतेच. परंतु या धर्मानी नेणिवेमध्ये जे पेरलं, सार्वजनिक सत्यशोधक धर्मानी ते नेणिवेमध्ये हे पेरलं की हे सगळे जे पाखंडी हिंदू धर्माच्या नावाखाली आपल्या मनामध्ये जे भरवलेलं आहे तसं काही नाही. म्हणून ती देशातली पहिली जी स्त्री आहे जिनी आपल्या नवऱ्याच्या चितेला अग्नी दिला आणि ते जेव्हा ती वाक्य आपल्या डोळ्यासमोर येतात त्या चित्रपटात, तेव्हा मी खरं सांगते आपलं अंगावर रोमांच उठणं म्हणजे काय, आपलं अंग पूर्णपणे असं संपूर्ण थरथरून जातं. इतकं प्रभावीपणाने आपल्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की ज्याच्याने आपल्याला वाटतं की किती मिसळून गेले, किती वेगळ्या पद्धतीने एकमेकांमध्ये यांचं व्यक्तिमत्व मिसळून गेलं होतं, तरी सुद्धा ते इंडिपेंडेंट स्वतंत्र व्यक्तिमत्व राहिल्यात आणि त्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावळी ज्या आहेत, ज्यांचं तेज आहे ते तेज तसंच दोघांचंही कायम आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शेवटपर्यंत म्हणजे अगदी डाव्या हाताने सुद्धा ते शेवटपर्यंत लिहित राहिलेले आहेत. आणि हे जे आहे महात्मा ज्योतिराव फुलेंची पूर्णपणे आपल्या कार्यावरची जी निष्ठा आहे, म्हणजे इथे काय कर्म केलं तिथे पुढे काय मोक्ष मिळेल असं सगळं जर खोडून काढायचं असेल तर इथलं कर्मच मुळात मानवतावादी असलं पाहिजे.
ते करुणेवर आधारित असलं पाहिजे, ते प्रज्ञेवर आधारित असलं पाहिजे. तर खरं जर म्हटलं तर महम्मदाचा आणि बुद्धाचा पुत्र शोभेत अशा पद्धतीने जर कोण असेल तर एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्या पद्धतीने गळचेपी चाललेली आहे, ज्या पद्धतीने सगळे हल्ले होतात आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी एक हिंदू मुस्लिम असं द्वैत तयार करून पूर्णपणे मुस्लिम खराब अशा पद्धतीने दाखवणं सुरू केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर भारतामधल्या पहिल्या शिक्षिकेमध्ये सावित्रीबाईंबरोबर मुस्लिम शिक्षिका येते हे या चित्रपटामध्ये दिसतंय. असं दिसतंय की महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जीवश्च कंठचे मित्र हे जसं भिडेंनी यांना वाडा दिला तसं उस्मान शेखांच्या घरी त्यांना राहायला जागा दिल्यानंतर त्या वाड्यातच शाळा काढण्याचं उस्मान शेख म्हणतात आहे आणि ते धारिष्ट करतात आहे. ह्या पद्धतीचे जे एकूण संबंध आहेत हिंदू मुस्लिमांचे ते जिव्हाळ्याचे, व्यवसायाचे, एकमेकांच्या सोबतीने कायम जीवन संसाधन, जीवनासाठी लागणारी संसाधनं सुद्धा एकमेकांवर परस्परावलंबी अशा पद्धतीचे जीवन व्यवहाराचे संबंध आहेत, ज्याच्यामध्ये कधी कधी तर लग्न सुद्धा झालेली आहेत. तर हे जर आपण बघितलं तर असं जे वास्तव आहे ते वास्तव आपल्याला 19व्या शतकामध्ये या कथेतून पण दिसतं. म्हणजे या चित्रपटाच्या कथेमध्ये ज्या काही गोष्टी यांनी आपल्याला घेतलेल्या दिसतात आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हा चित्रपट एक संपूर्ण बघताना काही महत्वाच्या गोष्टी मी तुमच्या डोळ्यासमोर आणून दिल्या. काही गोष्टी 5 मिनिटं जे बोलणार आहे म्हणजे काही मध्ये मध्ये मी त्याच्या कमतरता पण सांगितल्या. पण महात्मा ज्योतिराव फुले हे जवळपास आज आपण म्हटलं तर सयाजीराव गायकवाडांनी असं म्हटलेलं होतं की त्यांना महात्मा पदवी देताना की जॉर्ज वॉशिंग्टन आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या दोघांची प्रतिभा एकत्र केली तर फुले दिसतात. तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं असं जे मोठं एक असं व्यक्तित्व आपल्या देशात होऊन गेलं, त्याला दुर्गंधी म्हणणं, त्यांना बाजूला ठेवणं, त्यांची पुस्तकं लपवून ठेवणं, त्यांच्याबद्दलची माहिती पाठ्यपुस्तकातून न येऊ देणं, अशा ज्या सगळ्या कारवाया केल्या गेल्या आहेत त्या कारवाया याच्याकरता करण्यात आल्या की म्हणजे फुले हा एवढा मोठा शह का वाटतोय, फुलेंचा चित्रपट अशा पद्धतीने दडपून टाकावा असं का वाटतंय. आचार्य अत्रेंचा पण जुना चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणावर जसं संत तुकाराम आणला जातो किंवा बाकीचे आणले जातात, म्हणजे तुकाराम हे आणणं विद्रोही तुकाराम न दाखवता त्याच्यामध्ये दाखवलेला चमत्कार आणि पुष्पक विमान आहे त्याच्यामुळे तो संत तुकाराम दाखवला जाईल. पण विद्रोही फुले आज समाजाला जर समजले तर संपूर्णतः जी अंधभक्तांची जी जमात तयार झाली आहे त्या अंधभक्तांची जमात तयार न होता सुजाण, विवेकी, विचार करणारे, प्रश्न विचारणारे, ह्या अशा पद्धतीच्या ज्या भाकड कथा होत्या, या ज्या पुराण कथा होत्या, या पुराण कथातून माणसांना शूद्र लेखत त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत असणारा हा जो संपूर्ण गुलामगिरी लादणारा हा जो समाज आहे, हा जो एक संपूर्ण 3% समाजाने आपल्या हातामध्ये ही जी सत्ता ठेवलेली आहे, ह्या सत्ता अधिग्रहण करणाऱ्या समाजाला प्रश्नचिन्ह करणाऱ्या हे फुलेंचं व्यक्तित्व, हे सावित्रीचं व्यक्तित्व आणि त्यांच्या बरोबरीने आणि पहिल्यांदा स्त्रिया अजूनही आपल्या देशामध्ये जेवढे नेते होतात त्यांच्या बरोबरीने आपण आता बघतोय की त्या लाडक्या बहिणीसारखी योजना काढताना बहिणींना पैसे देताना सुद्धा म्हणजे तेही सगळा प्रचार की थाट असला तरी सुद्धा तेही त्यांच्या खिशातून निघत नाही, त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचा निधी उपलब्ध केला जात नाही. अशा प्रकारचा समज जो आहे आतमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आतमध्ये अशी घाणेरडी अशा पद्धतीची पितृसत्ताक भावना की माझीच सत्ता असली पाहिजे, माझ्या बहिणीवर, माझ्या पत्नीवर, माझ्या आईवर, आणि या सगळ्या बायका आमच्यासाठी राबतील पण आम्ही त्यांना जर काही दिलं तर त्याला योजना म्हणूनचं नाव देऊन काहीतरी तुटपुंचे खिरापती वाटण्यासारखं जे काम आहे असं काम फुलेंनी आणि आंबेडकरांनी केलं नाही. त्यांनी खिरापती वाटल्या नाहीत, त्यांनी माणूस म्हणूनचा दर्जा दिला, मानव म्हणूनचा दर्जा दिला. आणि मी म्हटलं तसं मानवता हा त्यांच्या संपूर्णाचा पाया होता. हे या चित्रपटातून खूप पुढे येतं की माणूस म्हणूनचा दर्जा कशा पद्धतीने मुलींना, स्त्रियांना देण्यात आलेला आहे. एक सर्व खूप महत्वाची घटना जी आहे ती काशीबाईला मूल होतं आणि ही काशीबाई विधवा आहे आणि विधवा असताना अनेक स्त्रियांना मूल म्हणजे त्यांच्या घरातलेच पुरुष ब्राह्मणच त्यावेळेला असे म्हणजे ब्राह्मणांमध्येच ही प्रथा होती. हेही
कदाचित या चित्रपटात दाखवायचं होतं, पण तरी सुद्धा ते दाखवलं नाही किंवा ते काढून टाकण्यात आलंय की काय असं संशय येतो. कारण काशीबाई ही ब्राह्मण घरातली विधवा आहे. तिच्या सोबतीने अनेक या ब्राह्मण घरातल्या विधवा एकतर सती जात होत्या किंवा त्यांना केशवपन केलं जात होतं आणि त्यांना लाल आलवण नेसवून त्यांना वाळीत टाकण्यात येत होतं. त्यावेळेला जर त्यांच्या घरातल्या पुरुषांनी त्यांचा फायदा घेतला तर त्यांना मूल पण राहत होतं आणि अशा वेळेला ज्यांना मूल राहिलं या विधवांनी मूल कुठे ठेवायचं त्यांना त्यावेळेला फुलेंचं ते दाखवलेलं आहे की बालहत्या प्रतिबंध गृह काढायचं अशी कल्पना समोर ठेवली जाते आणि सावित्रीबाई त्याची जबाबदारी घेतात आणि तेव्हा फुले म्हणतात की तू एकटं हे सगळं करू शकशील का ते असा तो प्रसंग त्यांनी दाखवलेला आहे. पण याच्यामध्ये मुळामध्ये ब्राह्मणांच्या या मोठ्या सत्तेलाच आव्हान केलं ना यांनी की त्यांची जी लैंगिक सत्ता होती जी संपूर्ण लैंगिक सत्ता आपल्या बायकोवर आपल्या घरातल्या भावाची बायको ही आपलीच बायको आहे आपल्या घरातल्या मुलाची बायको ही आपलीच बायको आहे आणि या घरातल्या पुरुषांनी तिचा भोग घेतला तर चालेल पण तिला मात्र सगळीकडून वाळीत टाकलं पाहिजे कारण तिचा नवरा मेलाय आणि तिला इस्टेटीमध्ये अधिकार मिळू नये. अशा वेळेला तिच्या लैंगिकतेचा मुद्दा केला नाही तिच्या योनिशुचितेचा मुद्दा केला नाही तिच्या पातिव्रत्याचा मुद्दा केला नाही तिच्या पुनर्विवाहाचा एकीकडे विचार चालला असेल पण त्या पुनर्विवाहाचाही विचार केला नाही की तिचा पुनर्विवाह व्हावा का. मुळामध्ये तिला मूल होतं आहे ते मूल तिथे ती बाई बाळंत होऊन त्या मुलाला जन्म देऊ शकते आणि ते मूल झाल्यानंतर तिला वाटलं तर ते मूल ती घरी पण घेऊन जाऊ शकते आणि ती स्वतंत्रपणे वाढवू शकते पण तिला जन्म द्यायलाच जागा नव्हत्या. अशा प्रकारच्या जागा कुठल्याही ब्राह्मण स्त्रियांनी ब्राह्मण पुरुषांनी तयार केल्या नाहीत. मिशनऱ्यांची पण हॉस्पिटल जी असतील तिथे तसं होतं सोय पण अशा प्रकारचा पहिला आश्रम संपूर्ण जगामध्ये म्हणजे मदर टेरेसाच्याही आधीचा पहिला आश्रम जर संपूर्ण जगामध्ये कोणी काढला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढलाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी तिथे बोर्ड लावलेला होता तो त्यांनी दाखवला नाही अनंत महादेवांनी दाखवणं गरजेचं होतं असं मला वाटतं. तो बोर्ड असा होता की इथे येऊन सुखरूप बाळंत व्हावे विधवा स्त्रियांनी इथे येऊन सुखरूप बाळंत व्हावे. हे जे बाळंतपण करणं आहे म्हणजे किती कामं त्यांनी केलीत आपल्या आयुष्यामध्ये फक्त शाळा उघडण्याचंच नाही तर एका शाळेच्या 24 शाळा करणं दुसरीकडे या शाळांमध्ये विविध प्रकारचे विषय शिकवणं तिसरीकडे या संपूर्ण समाजाच्या जेवढ्या घातक रूढी आहे त्यांच्यावर हल्ला करणं आणि त्याच्याकरता लिखाण करणं आणि लोकांचं जनमानस तयार करणं सत्यशोधक समाजाची स्थापना करणं चौथीकडे आपल्या स्वतःच्या हातामध्ये जी जमीन आलेली आहे त्या जमिनीचा एकीकडे शाळेसाठी वापर करणं आणि दुसरीकडे त्याच्यातूनच उत्पन्न काढणं आणि कंत्राटी पद्धतीवर संपूर्णतः वेगवेगळ्या ठिकाणी पूल बांधणं करणं किंवा श्रमिक पुरवण्याची जी संपूर्ण कंत्राटी कल्पना आहे ती फुल्यांनी राबवली आहे ते दिसतं. नारायण मेघाजी लोखंडेंसारखं जे पात्र आहे तेही इथे म्हणजे कामगार चळवळीचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजातून त्यावेळेला ते 7 वर्षाचे आहेत याचा तो उल्लेख केलेला आहे. तर असे काही जे उल्लेख आहेत त्या उल्लेखाने संपूर्ण एक इतिहास आजच्या पिढीसमोर उलगडतो आणि हा इतिहास फक्त मराठी भाषेत उलगडत नाही याच्यातलं मध्येच हिंदी आणि मध्येच इंग्लिश असं पण असल्यामुळे हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा लोकांना कळतं. याचे जर इंग्लिश सबटायटल्स तयार झाले तर अनेक पूर्ण देशातच नाही विदेशामध्ये सुद्धा हा चित्रपट सगळीकडे पोहोचेल. आणि मला असं वाटतं की आजची जी पिढी आहे जी इंग्लिश मीडियम मधून शिकते त्यांच्यासाठी इंग्लिश सबटायटल्स आले तर हा संपूर्ण चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल. हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक महत्वाचा आग्रह याच्याकरता पण आहे माझा की याच्यामध्ये अनेक काही प्रसंग दिसले नसतील म्हणजे हंटर कमिशन समोरची साक्ष ज्या पद्धतीने स्वतः पोशाख करून फुले जातात इंग्रजांच्या समोर ते किंवा ज्या पद्धतीने फुलेंनी काही लोकांना म्हणजे शिवाजी महाराजांची जेव्हा त्यांनी समाधी शोधली ती समाधी शोधताना फुले रायगडावर जातात आणि शिवाजीचा जो पोवाडा लिहितात ते किंवा त्यांनी मराठी साहित्यामध्ये जी भर घातली आहे आणि पहिलं म्हणजे भर नाहीच ज्याला सुरुवात केली आहे जो प्रारंभ मराठी साहित्यातल्या नाटकाचा प्रारंभ होतो तो महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे होतो तृतीय रत्नामुळे किंवा पोवाडासारखा जो भाग आहे शाहिरी त्या शाहिरी पोवाड्याचं सामाजिकीकरण होणं आणि सत्यशोधक जलसे करणं आणि सत्यशोधक जलसे याच्यातून सामाजिक जाणीव जागृतीसाठी त्यांचा वापर करणं पोवाड्यांचा आणि जलस्यांचा वापर करणं हा जो संपूर्ण शाहिरी वेगळा शाहिरी थाट हा सत्यशोधक समाजाने तयार केला. अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींमध्ये मध्ये मध्ये काही पोवाडे आणि हे वापरलेले आपल्याला दिसतात पण त्याच्या मागे फुल्यांची जी प्रेरणा होती आणि फुल्यांनी ज्या पद्धतीने ते उभं केलं
या काही गोष्टी निसटून गेल्या असतील किंवा काही गोष्टी दाखवताना त्या मर्यादा पण पडत असतील की आता नेमकं याच्यातून आपण कुठलं हेरायचं आणि कुठलं नाही. एक महत्वाचं पात्र आहे, जे पात्र मला वाटतं इथे सुटलेलं आहे, ते आहे सगुणाबाई क्षीरसागरांचं. सगुणाबाई क्षीरसागर ह्या ज्या होत्या, ह्या फुल्यांच्या आत्या होत्या. आणि जेव्हा फुले शिकून यायचे त्यावेळेला सावित्री लहानच होती. त्यावेळेला फुले शाळेतून शिकून आले की ते पाठीवर अक्षर गिरवायचे. त्यावेळेला सगुणाबाई त्यांच्या बरोबरीने शिकल्या. तर सगुणाबाई क्षीरसागर तशा अर्थाने माळी जातीतली प्रौढ शिक्षा वर्गातली पहिली बाई आहे, जी प्रौढ शिक्षा वर्ग फुल्यांनी त्या काळामध्ये नकळतपणे सुरू केला. किती गोष्टी फुल्यांनी आपल्या एवढ्याशा आयुष्यामध्ये केल्या आणि त्यांच्या समोर अशा प्रकारचा कुठलाही आयडॉल आदर्श नव्हता. हा आदर्श फुल्यांनी तयार केला. त्यांच्या समोर कोणी होतं का? आज आपल्या समोर फुले आहेत, शाहू आहेत, आंबेडकर आहेत, पेरियार आहेत, नारायण गुरु आहे, अयंकारी आहेत. आपल्या समोर एवढे लोक आहेत. फुलेंनी असे आदर्श निर्माण केले म्हणून बाकीच्यांसाठी ते गुरु ठरले. पण फुलेंसाठी कोण होतं? फुलेंसाठी असा कुठलाही राजकीय सामाजिक असा आदर्श नव्हता. ही वॉज द ओनली इंडियन आयडॉल त्यावेळेला. आणि सावित्रीबाई हा या एकमेव अशा पद्धतीने इंडियन वुमन आयडॉल ठरतात या देशातल्या. आणि त्या काळामध्ये जर आपण दक्षिण एशिया बघितला, त्या काळामधलं जर आपण चीनमधलं वास्तव बघितलं, आजकाल मी जास्त विदेशातल्या आपण अनेक चळवळींचा अभ्यास करते तेव्हा लक्षात असं येतं की स्त्री पुरुष सहजीवनाचा असा आदर्श तर दिसत नाहीच, पण दुसरीकडे काय दिसत नाही मुख्य म्हणजे या ज्या काही स्त्रिया शिकतात त्या स्त्रियांना आपल्या नवऱ्याशी संघर्ष करावा लागतोय असं दिसतं. म्हणजे घरातल्यांच्याशी संघर्ष आहेच, पण नवऱ्याशी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष सावित्रीबाईंना करावा लागला नाही, कारण त्यांचा नवरा नव्हता. त्यांचा नवरा नवरेशाही करणारा नव्हता. त्यांचा नवरा त्यांचा साथीदार होता, त्यांचा मित्र होता. ते काळाच्या खूप पुढे होते. काळाच्या पुढे जाऊन स्त्री पुरुषाची असणारी जी मैत्री आहे, नवरा बायकोची असणारी मैत्री जी असते, ती मैत्री त्यांच्यातून दिसते. म्हणजे फक्त बोलण्यासाठीच हे मैत्र नव्हतं, तर हे मैत्र समाजामध्ये रुजलं जावं हे त्यांच्या आपल्याला पूर्ण शिकवणीतून दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व पुरुषांनी, म्हणजे सर्वांना सांगितलं जातं जरा जा आणि सगळ्या स्त्रियांनी तो चित्रपट बघा. मला असं वाटतं की सर्व पुरुषांनी जाऊन तो चित्रपट याच्याकरता बघावा की महात्मा ज्योतिराव फुलेंसारखी जर अशी संकट आली तर आपण खरोखर पुरुष म्हणून आणि वरच्या जातीतले जे पुरुष असतील त्यांनी तर नक्कीच बघावं की ज्या पद्धतीने फुल्यांवर आरोप करण्यात आले, टीका करण्यात आले, आणि बहुजन समाजातल्या पुरुषांनी नक्की बघावं की इतके आरोप होत असताना हा बहुजन समाजातला अतिशय खमका नेता जो ज्यांनी सगळं करून दाखवलं, त्यांनी उत्तम कॉन्ट्रॅक्टर म्हणून दाखवलं, त्यांनी उत्तम शेती करून दाखवली, त्यांनी उत्तम व्यापार करून दाखवलं, त्यांनी उत्तम ट्रेडिंग करून दाखवलं, त्यांनी संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय पातळीवर जेव्हा साक्ष द्यायची होती तेव्हा कोर्टामध्ये साक्ष दिली. त्यांनी ते जमानतीसाठी टिळकांसारख्यासाठी उभे राहिले. एवढंच नव्हे तर आपल्या विरोधामध्ये एवढं सगळं होत असताना आपण कोणाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे याच्याकरता तर ज्या वेळेला आर्य समाजाचे स्वामी दयानंद सरस्वती येणार होते त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये पूर्ण पुण्यामधल्या ब्राह्मणांनी त्यांच्या विरोधामध्ये पूर्ण हमला आणि मिरवणूक काढली होती. तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ लहुजींना आणि राणोजी ज्यांना म्हणतात त्यांना पाठवण्याचं काम त्यांनी केलं. एक संपूर्ण आखाड्यातल्या सगळ्या पहलवानांना वेगळ्या पद्धतीची शिस्त दिली. म्हणजे राजकीय क्रांतीसाठी पहलवान वापरणारा जो आखाडा आहे, जो अनंत महादेवांच्या चित्रपटात खूप चांगला दाखवला आहे, तो सामाजिक क्रांतीसाठी त्या आखाड्यातल्या लोकांना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण कोणासाठी काम करणार आहोत आणि आपण ती 3000 वर्षापासून लादली गेलेली गुलामी आपण कधी नाकारणार आहोत असा प्रश्न निर्माण करून त्यांच्या डोक्यामध्ये फक्त ब्रिटिशांच्या विरोधातलीच ही लढाई नाही, तर ही लढाई आपल्याला स्वकीयांच्या विरोधामध्ये करावी लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पायातल्या बेड्या निघणार नाहीत. आणि म्हणून मुक्ता साळवेचा जो निबंध आहे तो निबंध जेव्हा पुन्हा ऑब्झर्व्हर मध्ये येतो आपल्याला हेही त्यांनी खूप सुंदर दाखवलंय. जसं सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंची भाषा याच्यावर त्यांनी फार सुंदर काम केलंय, तसं विविध वृत्तपत्रांच्या जे ठळक असे टायटल्स जे आहेत ते टायटल्स इथे वापरलेले आहेत. हे वृत्तचित्र नाहीये, ही डॉक्युमेंटरी नाहीये, पण तरी सुद्धा याचा उत्तम वापर केलाय. त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की पुन्हा ऑब्झर्व्हर मध्ये ही 14 वर्षाची
चिमुरडी जी आहे मुक्ता साळवे, तिचा निबंध छापून येतो महारांच्या दुःखाविषयी, आणि त्याच्याने लोकांना कळतं की या देशामध्ये किती मोठा जातीवाद आहे. तर हे सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेतून घडलं. फातिमा शेख तिथे एक फक्त कॅरेक्टर म्हणून येत नाही, तर तो संपूर्ण याच्यामधला विणलेला धागा आहे सत्यशोधक चळवळीतला. फातिमा शेख आणि उस्मान शेख हे त्यांच्या रोजच्या जीवनातला भाग आहेत, जसं तात्यासाहेब पण त्यांच्या जीवनातला भाग आहे. हे येतं एका बापाचं मुलावरचं प्रेम येतं, पण तो बाप समुदायाला आणि जातीच्या संपूर्ण आमिषाला बळी पडतो आणि मुलाच्या बाजूला उभा राहत नाही. त्याच्यामुळे सगुणाबाई क्षीरसागर न दाखवल्याने असं झालेलं आहे की सगुणाबाई क्षीरसागरांचा घरातून पाठिंबा होता, आणि ह्या आत्या मधून मधून आपल्या याच्याकडे भाच्याकडे जातात, त्याला त्यांनी मुलगाच मानलेला आहे, त्याच्याकडे जातात, सावित्रीचा संसार बघतात. एक खूप वृद्ध प्रसंग आहे. तो वृद्ध प्रसंग हा आहे की सावित्रीला मूल होत नाही. तुम्हाला सगळ्यांनाच तो प्रसंग कदाचित माहिती असेल, पण तोही खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलाय अनंत महादेवन यांनी, की तिला जेव्हा तेव्हा ते तिथे आपल्या वडिलांना म्हणतात की कदाचित माझ्यातही दोष असू शकतो, म्हणून मग तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न करून देणार का. पण ऍक्च्युअली तो प्रसंग असा आहे की जेव्हा सर्वांसमोर फुलेंना विचारण्यात येतं की आता तुझं दुसरं लग्न केलं पाहिजे कारण तुला मूल होत नाहीये, तेव्हा फुले असं म्हणतात की जर सावित्रीला सवत आणणार असाल तर मग मला सुद्धा तुम्ही सावित्रीचं लग्न करून सवता आणणार आहात का. तर हे जे आहे हे खरे फुले आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून जी वीण अनंत महादेवन यांनी फुले या चित्रपटामध्ये विणली आहे, त्याच्यामुळे फुले हेच टायटल घेतल्यामुळे फुले आणि फुलेंचा पूर्ण सत्यशोधक वारस समाज असा संपूर्णता ज्योतिराव फुले ते सावित्रीबाई ते यशवंतराव जो त्यांचा दत्तक घेतलेला मुलगा, आणि सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांचे संबंध, उस्मान शेख आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे संबंध, या संपूर्ण समाजामध्ये जेव्हा शाळा होत गेल्यात आणि त्या 20 शाळा झाल्यात आणि त्यांच्यामध्ये मुली शिकायला लागल्यात, तेव्हा ब्राह्मण मुली शिकतात आहे, मुस्लिम मुली शिकतात आहे, वेगवेगळ्या जातीच्या मुली शिकतात आहे, असं जो संपूर्ण एक मोठा परीघ, एक संपूर्णतः ज्ञानाच्या लाटा उठायला लागल्या, आणि अंधार जो होता संपूर्ण पसरलेला अज्ञानाचा, त्या अज्ञानाच्या अंधारावर या संपूर्ण ज्ञानकिरणांनी एक असा प्रकाश टाकला की ही दोन्ही दैदिप्यमान माणसं त्याच्यामध्ये संपूर्ण तेजाळून निघाली, आणि त्यांच्या तेजाने या संपूर्ण भारतामध्ये असंख्य स्त्रियांचं, असंख्य शूद्रांचं जीवन प्रकाशमय झालं. म्हणून हा चित्रपट तुम्ही सर्वांनी बघा, समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला फुले वाचण्याची, त्याच्यानंतर माझा अजून मी तुमच्याशी बोलेन. फुलेंच्या संदर्भात तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल या चित्रपटाने. मग आपण काय वाचलं पाहिजे, कोणाचं साहित्य वाचलं पाहिजे, किती साहित्य लिहून आहे आणि किती साहित्य अजूनही निर्माण करायला पाहिजे, याचा सगळा आपल्याला अंदाज घेता येईल. त्यांच्या चित्रपटावर बोलण्यासारखं अजूनही खूप आहे. अनंत महादेवन यांचे तर आपण आभार मानलेच पाहिजे, पण याच्यामध्ये ज्यांनी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये प्रतीक गांधी, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभिनय त्यांनी केलेला आहे, आणि पत्रलेखा पॉल यांनी सावित्रीबाई फुले यांचा अभिनय केलेला आहे. विनय पाठक जे आहेत त्यांनी गोविंदरावाची भूमिका केलेली आहे, आणि यशवंताची भूमिका जी आहे ती यशवंताची भूमिका तुम्हाला तारे जमीन पर आठवत असेल तुम्हाला. तारे जमीन पर मध्ये जो छोटा हे होता दिनाज काय त्याचं नाव, तर तो त्यांनी ती भूमिका केलेली आहे. तर फातिमा शेख आणि उस्मान शेख यांचा अभिनय मराठी कलाकारांनी केलेला आहे. तर जयेश मोरेंनी उस्मान शेख यांची भूमिका केली आहे, अक्षया गुरव यांनी फातिमा शेख यांची भूमिका केलेली आहे. तर या सगळ्या सहसुंदर अभिनयातून पण आपल्यापर्यंत फुले पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. म्हणून आपण या दिग्दर्शकाचं आणि कलावंतांचे आपण आभार मानूया. त्यांच्याशी आपण सातत्याने संवाद केला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला कळेल की त्यांना हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवताना काय त्रास झाला, काय त्यांना प्रतिक्रिया आल्या, किती मदत मिळाली, किती लोकांनी आपलं डोक्यावर घेतलं, आणि विशेषतः महाराष्ट्राबाहेर याला किती प्रतिसाद मिळालाय हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा चित्रपट मी या बहुजन संघटक करून अपील करते की हा चित्रपट सर्व शाळांमधून, कॉलेजेसमधून, म्हणजे विश्वविद्यालयांमधून, वेगवेगळ्या ऑफिसेसमधून, वेगवेगळ्या BMC सारख्या कार्यालयांमधून, वेगवेगळ्या जयंत्यांच्या वेळेला
हा चित्रपट लोकांना दाखवण्यात यावा. यूपी, बिहार, दिल्ली, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या सगळ्या जिथून हिंदी पट्टा जो आहे त्या हिंदी पट्ट्यामध्ये सुद्धा हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्यात यावा आणि त्याचे वेगळे शो करावे. आता उदाहरणार्थ यवतमाळमधून मला सुनीता काळे या मैत्रिणीचा मेसेज आला की त्यांनी पूर्ण थिएटरच सर्व स्त्रियांनी, ओबीसी स्त्रियांनी एकत्र येऊन एक थिएटरच बुक केलं होतं त्या दिवशीचं आणि त्या एका दिवसामध्ये सगळ्या जणी तिथे जाऊन आज चित्रपट बघणार होत्या. तर असंही करता येईल. तुम्ही थिएटर बुक केलं तर या संपूर्ण चित्रपटाला लोकांची हजेरी लागेल आणि लोकांपर्यंत हा चित्रपट पोचला तर फुलेंचं कार्य पोचेल. फुलेंचं कार्य पोचलं तर आज जो संपूर्ण धर्मांधतावाद आहे, ज्या पद्धतीचं संपूर्ण सांप्रदायिकता वाद सुरू झालेला आहे, ज्या पद्धतीचं मनुवादाचं आव्हान आपल्या समोर आहे, त्याला आपल्याला शह देता येईल. एक 2 तासाच्या चित्रपटाने जर असा माहोल तयार होणार असेल तर आपण हे वाण हातात घेऊन सर्वांनी मिळून एक सत्यशोधकी पाण्याने लोकांपर्यंत फुले पोचवण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. मला आज बहुजन संघटकनी राहुल खांडेकरांनी संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानते. जिंदाबाद. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, उलगुलान गुलजोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम.